नमस्कार, मी प्राध्यापक राम पालकर आपल्यासाठी घेऊन येणार आहे लेक्चर सिरीज FY BCom फायनान्शियल अकाउंटिंग. यामध्ये अमॅल्गमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म याचं आपण आज सेकंड लेक्चर घेत आहे. काल आपण पहिलं लेक्चर बघितलं, ज्यामध्ये थेरी बेस जो होता तर तो आपण घेतलेला होता. आज आपल्याला त्या ठिकाणी सेकंड लेक्चर जे आहे तर ते सुरू करायचं आहे, की ज्यामध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम घेणार होतो. तर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण सुरू करायचा आहे. द बॅलन्स शीट ऑफ टू फर्म्स ॲज ऑन 31 डिसेंबर 2023. बॅलन्स शीटमध्ये बघा, आपल्याला दोघांची बॅलन्स शीट सांगितली. कोणाची? इथं आपल्याला दिसून येईल की ए अँड बी आणि त्यासोबत सी आणि डी हे दोघं जे काही आहे, या दोघांची जी बॅलन्स शीट आहे इथं आपल्याला दिसते आहे. मग आता खाली बघा काय सांगितलंय. द प्रॉफिट अँड लॉस वेअर शेअर बाय ए अँड बी इन द रेशो ऑफ 3:2 अँड सी अँड डी इन द रेशो ऑफ 3:1. The two firms decided to amalgamate as from the 1st January 2024 on the following terms. आपण काय म्हटलं, तर लास्ट लेक्चरला आपण थेरी बघितली. थेरीमध्ये आपण बघितलं होतं की काय होतं, या ठिकाणी दोन किंवा अधिक ज्या फर्म आहेत तर त्या ज्या जेव्हा एकत्र येत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, अमॅल्गमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म असं म्हणत असतो. बघा इथं काय झालंय की एक ए आणि बी ही पार्टनरशिप फर्म आहे आणि सी आणि डी एक पार्टनरशिप फर्म आहे. तर या दोन्ही काय झाले, एकत्रित झालेल्या आहेत, म्हणून त्याला म्हटले आपण अमॅल्गमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. म्हणून पहिलं चॅप्टर जे काही आहे किंवा पहिलं लेक्चर जे आहे ते खूप महत्त्वाचं आपल्यासाठी असणार आहे. ते सर्वांनी आवर्जून बघायचं आहे. हे तुम्हाला बेसिक गोष्ट कळतील. यामध्ये आपण सगळ्या बेसिक गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. आता बघा, कधी त्यांनी डिसाईड केलं की जानेवारी 2024ला आपण काय करायचं आहे, आपले दोन्ही फर्म ज्या काही आहेत ते एकत्र करायचे आहेत. मग आता ज्या दिवशी ते एकत्र करणार होते त्यांनी काही निर्णय घेतले आणि मग बघा काय म्हटले. फर्स्ट, असेट्स अँड लायबिलिटीज टू बी टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म ॲट द फॉलोइंग व्हॅल्यूज. मग नवीन फर्म तयार होणार आहे. आपण काल बघितलं लेक्चरला की काय होतं आहे की ए आणि बी आणि सी आणि डी जे काही फर्म आहे एकत्रित झाल्यावरती त्या दोन्ही फर्म बंद होतात आणि बंद झाल्यावरती नवीन फर्म चालू होते. मग नवीन फर्म काय करते, आपण बघितलं होतं काल की नवीन फर्म जे काही आहे तर ते जुन्या फर्मचे असेट्स अँड लायबिलिटी टेक ओव्हर करते. मग बघा इथे सांगितलंय की असेट्स अँड लायबिलिटीज टू बी टेकन ओव्हर बाय द न्यू फर्म ॲट द फॉलोइंग व्हॅल्यूज. आणि आपण हे बघितलं होतं की जे ॲज इट इज व्हॅल्यूला आहे ते व्हॅल्यूला घेईल का नवीन फर्म? नाही. तर त्याचं रिव्होल्युशन करणार आहे किंवा रिवाइज व्हॅल्यू जे काही आहे तर त्या रिवाइज व्हॅल्यूने ते घेत असते. मग आता बघा इथं आपल्याला दिसतंय की डेटर्सचं व्हॅल्यू त्यांनी काय केलंय, चेंज करून घेतलंय. स्टॉकचं, फर्निचरचं, प्रॉपर्टी, गुडविल, क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्स हे जे काही आहेत वरती जर असतील तर इथं टिकमार्क करून ठेवायची. मग डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे, डेटर्सवर टिकमार्क असं काय करायचं आहे, टिकमार्क करून ठेवायचे आहे. जे खाली आपले पदं जे काही असतील तर ते त्याचं व्हॅल्यू चेंज झालं असेल तर आपण अशा वेळेस काय करायचं आहे, त्यावर टिक मार्क करून ठेवायची आहे. आणि आपण जेव्हा सॉल्व्ह करणार आहोत ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की नेमकं काय झालं आहे, की फर्निचर असतील किंवा डेटर्स किंवा स्टॉक जे काही असेट असतील त्या असेटमध्ये काय चेंज झाला आफ्टर द अमॅल्गमेशन. ठीक आहे. मग आपण त्या प्रकारे ते जे काही ट्रीटमेंट आहे तर ती करायची आहे. आपण लास्ट लेक्चरला बघितलेली आहे काय करायचं, तर की जेव्हा असं होईल त्यावेळेस. नंतर बघा काय म्हटलंय, द बी इज टेकिंग ओव्हर द आउटस्टँडिंग इन्कम ऑफ हिज फर्म ॲट ₹1,200. प्रिपेअर नेसेसरी लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ द ओल्ड फर्म अँड गिव्ह द बॅलन्स शीट इन द न्यू बुक्स ऑफ द न्यू फर्म. बघा काय सांगितलंय की बी जे आहे त्यानं काय केलंय, टेकिंग ओव्हर केले. काय टेकिंग ओव्हर केले, काय घेतले, तर आउटस्टँडिंग इन्कम जो काही आहे तर तो ₹1,200 त्यानं घेतलेला आहे. आणि सांगितलंय आपल्याला की बाकी जे काही नेसेसरी लेजर आहेत ते तयार करायचे आहेत. मग आपण खालच्या लेक्चरला बघितलं काय काय नेसेसरी लेजर आहेत. तर रिव्होल्युशन अकाउंट्स आहे, पार्टनर्स कॅपिटल आणि कॅश अकाउंट असे 3 आपल्याला त्या ठिकाणी बेसिक अकाउंट्स तयार करायचे असतात. मग परंतु इथं आपल्याला काय करायचं आहे, बीचं पण करायचं आहे आणि सी आणि डीचं पण करायचं आहे. आपण काल ते बघितले बेसिक शिकताना. मग बघा आता आखणी कशी करायची आहे. पहिलं रिव्होल्युशन अकाउंट्स हे आता हे झालं ए बीचं. ठीक आहे. मग पर्टिक्युलर्स अमाऊंट हे आपल्याला माहिती आहे, डेबिट क्रेडिट. नंतर दुसरं काय नाही करायचे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कोणाचं, ए आणि बीचं. म्हणून ए आणि बी इथं बघा घेतले. नंतर सेम पर्टिक्युलर हे आपल्याला माहिती आहे बेसिक गोष्टी. ठीक आहे. नंतर कॅश अकाउंट टाकायचं आहे ए आणि बीचं, पर्टिक्युलर अमाऊंट. ठीक आहे. नंतर हे झालं ए आणि बीचं अकाउंट्स. आता सी आणि डीचे अकाउंट्स तयार करायचे आहे. मग सी आणि डीचं अकाउंट्स तयार करताना पहिलं रिव्हर्शन अकाउंट्स तयार करायचं आहे, डेबिट क्रेडिट हे सगळ्यांना माहिती आहे. पार्टनर्स कॅपिटल, कॅश अकाउंट्स. ठीक आहे.
नंतर बॅलन्स शीटची आखणी आपण नंतर करू. ठीक आहे. आता हे झालं तुमचं फॉर्मॅट तयार तुम्ही केला असेल. तर आता आपल्याला काय करायचं, पोस्टिंग करायची आहे. मग जेव्हा आपण पोस्टिंग करणार आहे तर ते कशी करायची हे लक्षात घ्यायचे. पोस्टिंग करताना नेहमी काय करायचं आहे की ही जी बॅलन्स शीट आहे, या बॅलन्स शीटचं एक पद जे काही आहे तर ते सॉल्व्ह करत जायचं आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी कळेल की नेमकं काय सुरू आहे. तर सगळे आपण फॉर्मॅट तयार करून घ्यायचे. बॅलन्स शीटपर्यंत सगळे जे काही फॉर्मॅट आहे तर तेपर्यंत काय करायचे, तयार करून घ्यायचे आहेत. आणि मग आपण त्या ठिकाणी काय करू, प्रॉब्लेम स्टेप बाय स्टेप जो आहे तर तो सॉल्व्ह करत जायचा आहे. मग आता फर्स्ट आपण बघतो आहे की या ठिकाणी आपल्याला काय दिसतं आहे, तर क्रेडिटर्स दिसत आहेत, बरोबर. आता क्रेडिटर्सवर ॲडजस्टमेंट आहे का हे बघायचं पहिल्यांदा. मग खाली खाली बघायचं एक क्रेडिटर्स इथं ठिकाणी दिसत आहेत म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. मग आता ॲडजस्टमेंट आहे तर काय चेंज झालंय का हे बघायचं पहिल्यांदा. ठीक आहे. ॲडजस्टमेंट असल्यानंतर पहिल्यांदा काय बघायचं की काय चेंज झालाय का. मग चेंज बघा इथं किती सांगितलंय, न्यू व्हॅल्यू किती दिलंय, म्हणजे कितीनं घेतलंय, न्यू फॉर्मने 5,000चे ए आणि बीचे घेतलेत आणि सी आणि डीचे पण 5,000लाच घेतलेत. आता त्याचं व्हॅल्यू बघा किती आहे, तर तेवढंच आहे सेम, म्हणजे नो चेंज आहे, बरोबर आहे. म्हणजे लॉस किंवा जो काही इन्कम आहे हा झालेला नाही. ॲज इट इज जे व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला त्यांनी घेतलेलं आहे. मग आता हे डायरेक्ट काय करणार आपण, क्रेडिटर्स जे आहेत तर ते बॅलन्स शीटला आपण दाखवू शकतो. बघा इथं बॅलन्स शीटला आपण जर गेलो तर क्रेडिटर्सवर कुठलाही फरक पडलेला नाही. म्हणून इथं आपण बघा घेऊ शकतो क्रेडिटर्स. ठीक आहे. मग क्रेडिटर्स 10,000 रुपयाचे आपण दाखवू शकतो डायरेक्ट. ठीक आहे. जर काही फरक नसेल तर. नंतर पुढे आउटस्टँडिंग एक्सपेन्स आहे, बरोबर. आउटस्टँडिंग एक्सपेन्स जो आहे तो किती रुपये आहे, 2,000 रुपयाचा आहे. मग आता जर ॲडजस्टमेंट आहे का बघायचं, तर आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्स रुपीज 2,100, म्हणजे काय झालं, एक्सपेन्स वाढलाय, बरोबर आहे. म्हणजे अगोदर किती होता, 2,000 रुपयाचा होता, आता किती झाला, 2,100 रुपयाचा झालाय. म्हणजेच काय झालं, 100 रुपयाने जो काही एक्सपेन्स आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्स तर तो वाढलाय, बरोबर आहे. मग आता कोणाचा एक्सपेन्स आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्स, तर हा आहे सी आणि डीचा. मग आता आपण काय करणार, सी आणि डीचं रिव्हर्शन अकाउंटला त्याचा इफेक्ट होणार आहे. काय इफेक्ट होईल रिव्हर्शन अकाउंटला, की काय झालंय बघा, सी आणि डीच्या रिव्हर्शन अकाउंट आपल्याला जावं लागेल आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्स जो आहे तर तो आपला वाढलेला आहे, बरोबर. किती रुपयाने वाढला, 100 रुपयाने. मग जर एक्सपेन्स आपला वाढतो आहे किंवा याचा अर्थ काय झाला आहे की आपलं जे काही हा लॉस आहे. पण आपण काल बघितलं की लॉस कुठे घ्यायचे, तर डेबिट साईडला घेतो आपण. मग जेव्हा जेव्हा असेट्स किंवा न्यू फर्मने टेक ओव्हर केल्यानंतर त्या ठिकाणी आपला लॉस होतो, तर तो आपण काय करायचा आहे, डेबिट साईडला लिहायचा आहे. म्हणून आपण इथे घेतलाय बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्स रुपीज 100. आउटस्टँडिंग एक्सपेन्सचं पुढचं पद काय आहे, तर ते आपल्याला बघायचं आहे. मग पुढं काय आहे, तर कॅपिटल आहे. काय आहे, कॅपिटल. आता कॅपिटल जे आहे तर बघा, कॅपिटल कुठं जाणार, जे कॅपिटल अकाउंट्सला आपण कॅपिटल अकाउंट्स तयार केले, ऑलवेज काय करायचं, हे जे कॅपिटल हे ट्रान्सफर करायचं त्या त्या कॅपिटल अकाउंट्सच्या क्रेडिट साईडला. मग बघा इथं ए आणि बी काय म्हणतात त्याला, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, आणि दोघांचं कॅपिटल जे काही आहे तर ते इथं लिहायचं असतं, कारण की आपल्याला ते देणं असतं. ठीक आहे. मग त्यांना फर्मकडनं येणं आहे, म्हणून ते इथं आपण काय करायचं, ऑलवेज दाखवायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये सेम करायचं आहे की जे काही पार्टनर्स कॅपिटल आपल्याला दिसतंय बॅलन्स शीटला, तर ते काय करायचं, इथं ट्रान्सफर करून घ्यायचं. दोघांचं पण, ए आणि बीचं तसंच सी आणि डीचं पण काय केलं आपण, इथं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन जे आहे तर ते ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आता हे झालं तुमचं कॅपिटल. आता हे झालं तुमचे लॅबिट साईड संपली. आता काय करायचं आहे, या ठिकाणी यायचं असेट साईडला यायचं. असेट साईडला आल्यानंतर बघा, आता पहिलं काय पद आहे, बँक बॅलन्स आहे, म्हणजेच कॅश आपण अकाउंट तयार केले म्हणजे जाईल कॅश अकाउंट्सला जाईल. मग बघा, जेव्हा आपण बँक बॅलन्स किंवा कॅश बॅलन्स ट्रान्सफर करतो कॅश अकाउंट्सला, तेव्हा ऑलवेज तिकडं जाईल डेबिट साईडला घ्यायचं असतं. ठीक आहे. मग बघा, कॅश अकाउंट्सला घेतला आपण टू बॅलन्स ब्रॉड डाऊन्स 3,000. ठीक आहे. तसंच सी आणि डीचं पण कॅश अकाउंट आपण तयार केले, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन्स 1,000. म्हणजेच कॅश बॅलन्स काय करायचं आहे, कॅश अकाउंट्सला ट्रान्सफर करायचं असतं डेबिट साईडला, कारण की कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट आहे, ऑलवेज डेबिट साईडलाच ट्रान्सफर होईल, लक्षात ठेवायचं. बॅलन्स शीटचं जे काही बॅलन्स असेल कॅश अकाउंटचं तर ते डेबिट साईडला लिहायचं, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून 1,000 रुपये इथं आपण घेतलं बघा. आता जर तुमचं कॅश बॅलन्स किंवा पहिलं पद संपलं, नंतर दुसरं पद काय आहे, डेटर्स आहे, बरोबर. डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे का बघायचं. मग आहे बघा, खाली इथं तुम्हाला दिसतंय की डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे. डेटर्स टेक ओव्हर करताना काय झालंय, व्हॅल्यू जे आहे ते कमी जास्त झालेलं आहे. मग कितीला घेतले नवीन फॉर्मने डेटर्स, तर ए आणि बीचे घेतले 5,700 रुपयाला,
तर तसं सी आणि डीचे घेतले 3,800 रुपयाला घेतलेत. बरोबर आहे. मग आता आपल्याला काय बघायचं की काय चेंज झालं. पहिलं ए आणि बीचं आपण बघू. मग बघा ए आणि बीचं जे डेटर्स होते ते किती होते. ओल्ड फॉर्मकडे असताना 6,000 रुपयाचे होते. पण जेव्हा ते न्यू फॉर्मकडे गेले तर त्यांनी काय घेतलंय, या व्हॅल्यूला घेतलंय का? नाही. या व्हॅल्यूला न घेता कितीला घेतलंय, तर 5,700 रुपयाला घेतलंय. म्हणजे सर तर काय झालं, डेटर्स कमी झाले आपले, असेट काय झाली, कमी झाली. मग जेव्हा असेट कमी होते तर तो व्यवसायाचा त्या काय आहे, लॉस आहे, किंवा ए आणि बीचा काय आहे, लॉस आहे. मग हा झालेला लॉस कुठं दाखवतो आपण, दाखवतो रिव्होल्युशन अकाउंट्सला. मग इथे घेतले टू डेटर्स. किती झाला लॉस, 300 रुपयांना लॉस झाला ना, म्हणून इथे घेतला आपण 300 रुपये. कारण की जेव्हा ए आणि बी कडे ते डेटर्स होते तर त्याचं व्हॅल्यू 6,000 रुपये होतं. परंतु जेव्हा ते नवीन फर्मकडे गेले एबीसीडीकडे, तर त्यावेळेस त्यांनी कितीला घेतलं, ते 5,700 रुपयालाच घेतलं. म्हणजे 300 रुपयांना जे काही डेटर्सचं व्हॅल्यू कमी झालं, म्हणजे तेवढा त्याचा लॉस झाला, म्हणून तो आपण घेतला डेबिटला. तसं सी आणि डीचं बघायचं किती होतं आणि किती झालं. मग बघा किती होतं सी आणि डीचं डेटर्स, तर 4,000 रुपयाचे डेटर्स होते. पण जेव्हा नवीन फर्मने घेतले तर ते कितीला घेतले, तर ते घेतले 3,800 रुपयाला. ठीक आहे. म्हणजेच इथंही सी आणि डीचा काय झाला, लॉस झाला. मग आता बघा इथं जसं आपण घेतलं तसंच आता काय करायचं, सी आणि डीचं रिव्हर्शन आपण ओपन केलेलं आहे. इथं बघा टू डेटर्स 200 रुपयाचं, बरोबर आहे. 4,000चे डेटर्स होते आणि जे नवीन फर्मने घेतले ते 3,800 रुपयाला घेतले. म्हणजेच 200 रुपयाचा त्या ठिकाणी आपल्याला लॉस दिसतो आहे. म्हणून तो आपण सी आणि डीच्या अकाउंट्सला, रिव्हर्शन अकाउंटच्या डेबिट साईडला दाखवला. झालं दुसरं पद. आता बघा बॅलन्स शीटला आता पुढं काय आहे. आता आपण बॅलन्स शीटला ट्रान्सफर करताना सगळं एकत्र करू. ठीक आहे. पहिल्यांदा हे बघून घेऊ काय झालं नेमकं. नंतर दुसरं पद काय आहे, तर आउटस्टँडिंग इन्कम आहे. आता आउटस्टँडिंग इन्कम जो आहे तर याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे का, तर ॲडजस्टमेंट त्यावरती इथं इथं नाही आहे. परंतु आपल्याला पुढे बघायला मिळेल की इथं आउटस्टँडिंग इन्कम जो आहे इथं त्यावर ॲडजस्टमेंट आहे. मग काय सांगितलं आहे की बी इज टेकन ओव्हर द आउटस्टँडिंग इन्कम ऑफ हिज फर्म ₹1,200. बरोबर आहे. म्हणजेच काय झालं आहे की जो बी पार्टनर्स आहे तर त्याने काय केलंय, आउटस्टँडिंग इन्कम जो आहे तर तो टेक ओव्हर केलाय. म्हणजे हा नवीन व्यवसायाने टेक ओव्हर केलेला नाही, तर पार्टनर्सने टेक ओव्हर केलेला आहे. मग अशा वेळेस काय करायचं, काही चेंज आलाय का ते बघायचं आहे. मग बघा आउटस्टँडिंग इन्कम जो आहे तर तो किती दाखवलाय बॅलन्स शीटला. आपण जर बघितलं बॅलन्स शीटला आपल्याला दिसतंय की आउटस्टँडिंग इन्कम जो ए बीचाच फक्त आहे आणि तो 1,000 रुपयाचा होता. परंतु तो घेताना बीनं जो जेव्हा घेतला, टेक ओव्हर केला, तर तो किती रुपयाला घेतला, 1,200 रुपयाला घेतला. याचा अर्थ काय झाला रे, की 200 रुपयानं आपलं इन्कम जे काही आहे तर ते वाढलेलं आहे. मग कोणाचं वाढलं, ए आणि बी जी फर्म आहे तर त्या ए आणि बीचं जे काही 200 रुपयाने आउटस्टँडिंग इन्कम जे आहे तर ते वाढलेलं आहे. आता इन्कम वाढल्यानंतर साहजिकच आपण बेसिक रूल्स काय लावतोय की इन्कम वाढल्यानंतर इन्कम साईडला घ्यायचा. मग रिव्हर्शन अकाउंट्सला घ्यायचा आहे. बघा इथं बाय आउटस्टँडिंग इन्कम किती रुपये, 200 रुपये. ठीक, इथं घेतला आपण. बघा आता नंतर बघा हा जो काही इन्कम आहे तो नवीन फर्मने घेतलेला नाही. म्हणजे बॅलन्स शीटला तो येणार नाही नवीन बॅलन्स शीटला. तो कोण घेतलाय, तर बीनं घेतला. आपल्याला बीचा अकाउंट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स, बरोबर आहे. आता बीनं घेतल्यानंतर याचा अर्थ काय झाला की जो बी आहे तर ते जे काही आउटस्टँडिंग इन्कम आहे तर तो आपण काय करायचा आहे, डेबिट साईडला बघा इथं घेतलाय. 1,200 रुपये त्यानं घेतलेला आहे. कारण आता यामुळे आउटस्टँडिंग इन्कममुळे त्या ठिकाणी पार्टनर्सचं जे काही येणं आहे ते कमी झाल्यामुळे ते डेबिटला घेतलं आपण, म्हणून इथे घेतलं बघा टू आउटस्टँडिंग इन्कम 1,200 रुपये. जेव्हा जेव्हा पार्टनर्स काय टेक ओव्हर करेल एखादी असेट, एखादं इन्कम, एखादी लायबिलिटी, तर ते आपण डेबिट साईडला दाखवायचं. कारण की त्यामुळे पार्टनर्सचं कॅपिटल कमी होत असतं. आपण काल बघितलं की ज्या ज्यावेळेस पार्टनर्सचं कॅपिटल डिक्रीज होईल, कमी होईल, तर ते काय करायचं, आपल्याला डेबिट साईडला लिहायचं. आउटस्टँडिंग इन्कम त्यांनी टेक ओव्हर केला असल्यामुळे त्याला तेवढे रुपये कमी भेटले पाहिजेत, बरोबर आहे. म्हणून आपण ते डेबिट साईडला लिहायचं. कारण की त्याला एवढ्या रुपयाचं बेनिफिट झालेलं आहे ऑलरेडी व्यवसायाकडने, बरोबर आहे. मग त्याचं कॅपिटल जे काही आहे तर ते कमी झालं पाहिजे किंवा कमी होईल, म्हणून हे डेबिट साईडला आपण घेतलं. आता बघा पुढचं पद काय आहे बॅलन्स शीटमध्ये ते बघायचं आहे. मग आहे स्टॉक. ठीक आहे. आता स्टॉक पण काय बघायचं आहे की काय झालं, बघा किती होता, 8,000 होता ए आणि बीचा आणि 6,000 होता सी आणि डीचा. मग आता खाली बघायचं की नेमकं काय झालं त्यामध्ये, की बघा इथं 2 नंबरला दिलं स्टॉक वर ॲडजस्टमेंट आहे. मग स्टॉक 9,200 झाला ए आणि बीचा आणि 5,400 झाला सी आणि डीचा. मग आता याच्यामध्ये काय चेंज झालं हे बघायचं आपल्याला. मग बघा ए आणि बीचा स्टॉक काय झाला, वाढलाय. कारण की
तो जर बघितला आपण तर 8,000 रुपयाचा दिसतोय. पण खाली जर आपण बघितला तर 9,200 ₹200चा जो दिसतो आहे. याचा अर्थ काय झाला, की हा स्टॉक जो आहे A&Bचा वाढलेला आहे. मग जेव्हा असेट वाढते तर काय होतो? इन्कम होतो. मग तो इन्कम कुठे घ्यायचा आपल्याला? तो घ्यायचा आहे रिव्हल्युशन अकाउंटच्या डेबिट साईडला बघायचं. बाय स्टॉक कितीने वाढला? तर ₹1,200 स्टॉक वाढल्यामुळे त्या ठिकाणी A&Bचा हा झाला इन्कम. मग इन्कम कुठे दाखवायला सांगितलं? आपण काल बघितलंय, की क्रेडिट साईडला दाखवायचा आहे. मग आता तसंच C&Dचं काय झालं बघा, की किती होता आणि किती झाला? C&Dचा जर आपण बघितलं स्टॉक ₹6,000 होता. पण इथं खाली जर बघितलं आपण तर स्टॉकचं व्हॅल्यू काय झालं? कमी झालं. ₹5,400 स्टॉक हा ठिकाणी आपल्याला दिसतोय. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की स्टॉक कमी झाला. मग जेव्हा कमी होईल C&Dचा स्टॉक तर लॉस झाला. मग कुठे घ्यायचं? डेबिट साईडला घ्यायचं रिव्हर्शन अकाउंटच्या. फक्त लक्षात घ्यायचं आहे की आपण घेताना व्यवस्थित घेतलं पाहिजे. कारण की आपण 2-2 अकाउंट वेगळे तयार करतो आहे. मग स्टॉक बघायचा दिसतंय. कितीने कमी झाला? तर ₹600 कमी झाला. म्हणून आपण इथे घेतला बघा डेबिट साईडला टू स्टॉक ₹600. कारण की ₹6,000 असताना ₹5,400 घेतला गेला. म्हणजे ₹600चा स्टॉक जो आहे तर तो कमी झाला. तेवढा रुपयाचा लॉस आपल्याला झालेला दिसून येतो. हे जर आता स्टॉक नंतर पुढचं परत आपण बघायचं काय आहे? तर बघायचं आता फर्निचर दिसतंय. मग फर्निचर पण सेम बघायचं, की इथं आपण बघितलं ओल्ड व्हॅल्यू बुक व्हॅल्यू आहे 2,000 आणि ₹1,000 आहे. आता खाली बघायचं काय झालंय त्याचं. मग बघा इथं फर्निचर दिलंय. तर ए आणि बीचं ₹1,500 घेतलंय आणि सी आणि डीचं ₹700 घेतलंय. मग इथं बघा इथं किती आहे? ₹2,000 आणि ₹1,000 म्हणजे लॉस झाला दोन्ही ठिकाणी. मग किती लॉस झाला ते बघायचं. पहिलं ए आणि बीचं बघू. ₹1,500 घेतलं म्हणजे ₹500 काय झाला? लॉस झालेला आहे. आता हे आपल्याला दाखवायचं आहे डेबिट साईडला रिव्हर्शन अकाउंटच्या. मग बघायचं टू फर्निचर ₹500 तसंच आणि सी आणि डीचं सुद्धा लॉस झालेला आहे. मग सी आणि डीचं पण जे रिव्हर्शन अकाउंट्स आहे ते दाखवायचं बघा. टू फर्निचर ₹300 लॉस झाला आहे. ठीक आहे, झालं फर्निचर. नंतर पुढे व्हेकल्स आहेत. बरोबर, आता व्हेकल्स जे आहेत त्याचं पण बघायचं काय चेंज झालाय. व्हेकल्स घेताना कशा घेतलेत? मग बघायचं व्हेकल्स दिलंय. ए आणि बीचं घेतलं ₹2,400 आणि सी आणि डीचं घेतलं ₹1,800. मग ए आणि बीचे किती व्हेकल्स होते? तर ते होते ₹3,000चे. मग कितीला घेतले? तर ₹2,400 घेतले म्हणजे लॉस झाला. मग सेम पुन्हा आपण काय करणार? रिव्हर्शन अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं टू व्हेकल्स. किती झालं लॉस? तर ₹600 काय झालाय? लॉस झालेला आहे. तसंच सी आणि डीचा पण काय झाला? लॉस झाला. कितीला होता आणि कितीला घेतलं बघा आपल्याला दिसतं इथं, की आणि सी आणि डीचा जो काही व्हेकल्स आहे तर तो ₹2,000चा होता. पण घेताना त्यांनी मात्र ₹1,800लाच घेतलाय. म्हणजे ₹200चा लॉस इथं दिसतो आहे. मग पुन्हा सी आणि डीमध्ये डेबिट साईडलाच जाईल ते. ठीक आहे, कारण की आपली असेट कमी झाली. मग ₹200चा इथं लॉस घेतलेला आहे. झालं. आता पुढचं पद बघायचं बॅलन्स शीटला काय राहिलंय आपलं. व्हेकल्स नंतर काय आहे? तर प्रॉपर्टी आहे. मग बघा प्रॉपर्टीचं व्हॅल्यू किती होतं जुनं? ए आणि बीचं ₹7,000 आहे. तर सी आणि डीचं ₹13,000चं आपल्याला दिसून येतंय. मग आता याच्यामध्ये काय त्यांनी केलंय बघायचं. बघा इथं प्रॉपर्टी दिसतंय. ए आणि बीचं ₹9,000ला घेतलंय आणि सी आणि डीचं ₹16,000ला घेतलंय. म्हणजे प्रॉपर्टीचं व्हॅल्यू ठिकाणी वाढलेलं दिसतं. मग बघा कितीने वाढलं आपण ते काय करायचंय. आता असेट वाढली याचा अर्थ काय झाला? आपला इन्कम झाला. मग कुठं घ्यायचं? क्रेडिट साईडला घ्यायचं. बघा इथं बाय प्रॉपर्टी कितीने वाढला? 7चं 9 झालंय. म्हणजे ₹2,000 वाढलंय. बरोबर आहे. म्हणून इथं घेतलं आपण ₹2,000. नंतर तसं सी आणि डीचं रिव्हर्शन अकाउंटला घ्यायचं. बाय प्रॉपर्टी कितीने वाढली? 13 होती 16 झाली. म्हणजे ₹3,000 वाढली. म्हणून ₹3,000चा इन्कम झाला. प्रॉपर्टी वाढली, असेट वाढली. ठीक आहे. आता अशा प्रकारे आपण काय केलं आहे? बघा आता काही राहिलं असेल तर या ठिकाणी बॅलन्स शीटला बघायचं. सगळे पदं आपण काय केलेत? ऑलरेडी ट्रान्सफर केलेत किंवा त्याचं चेंजेस जे आहेत त्याचं आपण एंट्र्या केलेल्या आहेत. आता काही राहिलंय का बघायचं ॲडजस्टमेंटमध्ये? काही दिसत नाहीये. आपण सगळ्या ज्या ॲडजस्टमेंट आहेत तर त्या सॉल्व्ह पण केलेल्या आहेत. या ठिकाणी पण दिसतंय. फक्त आता यामध्ये बघायचं काही राहिलंय का? डेटर्स घेतलं, स्टॉक घेतलं, फर्निचर घेतलं, व्हेकल्स घेतलं, प्रॉपर्टी घेतली, गुडविल राहिली. ठीक आहे. आता गुडविल वरती नाहीये. आपल्याला त्यात चेंज झालाय का माहीत नाहीये. म्हणून गुडविल जी आहे ऑल्वेज काय करायची आहे? तर पार्टनर्सला वाटायची आहे. कारण की आता ए आणि बी फर्म जे काही आहे तर बंद झालेले आहे. तसं सी आणि डीची फर्म पण बंद झालेली आहे. मग जेव्हा फर्म बंद होते तर याच्यावरती अधिकार कोणाचा असतो? तर त्या न्यू फर्मचा आहे का? नाही. न्यू फर्मने घेतली का ती नाही घेतली. मग अशा वेळेस हे जे काही गुडविल आहे तर या गुडविलवरती जो अधिकार आहे तर तो त्या पार्टनर्सचा असतो. मग आता पार्टनर्सचा असल्यामुळे आपल्याला ते काय करावं लागेल? पार्टनर्सच्या अकाउंटला ट्रान्सफर करावं लागेल.
मग त्याचा जो काही रेशो आहे त्या रेशोने आपण काय करायचं आहे, गुडविल पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर करायची. मग बघा, ए आणि बीची गुडविल किती हजार रुपये आहे, 10,000 रुपयाची आहे. मग आपण जर ते वाटले दोघांना, त्यांचा रेशो बघायचा काय आहे ए आणि बीचा. इथं आपल्याला त्यांचा रेशो सांगितलेला आहे. मग बघा, ए आणि बी 3:2 रेशो आहे. 3:2ने काय करायचं, आपण हे जे काही गुडविलचं व्हॅल्यू आहे 10,000 रुपये हे वाटायचं आहे. मग कसं वाटायचं आहे, तर 3:2 5, 5 भागिले 10. ठीक आहे, 2,000 रुपयाचं एक व्हॅल्यू येईल. मग 2,000 इंटू 3 म्हणजे 6,000 हे एला, आणि 2,000 इंटू 2 म्हणजे 4,000 हे बीला. ठीक आहे, अशा प्रकारे वाटायचं आहे. मग 6,000 आणि 4,000 गुडविल हे झालं ए आणि बीचं. तसं तर सी आणि डीचं पण काय करायचं आहे, वाटून टाकायचं आहे. मग बघा, पार्टनर्स कॅपिटल गुडविल सी आणि डीचा रेशो तो बघायचा काय आहे, आणि त्याने ते वाटून टाकायचं आहे. मग बघा, सी आणि डीचा रेशो किती आहे, 3:1 आहे. मग 3:1 आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी गुडविल काय करायचे, 3:1ने वाटायचे. गुडविलचं व्हॅल्यू किती हजार रुपये आहे, तर 8,000 रुपये आहे. म्हणजे 8,000 भागिले 4 जर आपण केलं तर किती येईल, तर 2,000 रुपये येईल. बरोबर, म्हणजे 3:2 रेशो आहे. मग 2,000 रुपये इंटू जर आपण 3 केलं तर ते जाईल 6,000 सीला. बघा इथं मग 6,000 घेतलं सीला, आणि 2,000 रुपये घेतलं डीला. असं गुडविल आपण काय केलंय, वाटलंय. आता पुढं बघायचं काय राहिलंय काय इथं, तर गुडविल घेतलंय आपण, क्रेडिटर्सवरती काही चेंज नाही आहे. बॅलन्स शीटला घेणार आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सची पण ॲडजस्टमेंट सॉल्व्ह केलेली आहे. म्हणजे आपण सगळ्या गोष्टी काय केल्यात, आता घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आपल्याला, तर पहिल्यांदा जे रिव्होल्युशन अकाउंट्स आहे तर ते काय करायचे, दोघांचे क्लोज करायचे. मग बघा, आता इथं ए आणि बीचं रिव्होल्युशन अकाउंट्स आहे, ते आपण प्रथम क्लोज करू. मग बघा, इकडं आपण घेतलंय बघा, स्टॉक 1,200 रुपये घेतलाय, प्रॉपर्टी 2,000 रुपये घेतलंय, आउटस्टँडिंग इन्कम 200 रुपयाने वाढलं ते पण घेतलं होतं. ठीक आहे, याची आपण बेरीज केली तर बेरीज झाली 3,400 रुपये. आता हे झालं तुमचं इन्कम साईड. आता इन्कममधनं तुम्ही काय करायचं आहे, तुमचा जो इकडं लॉस आहे तर तो मायनस करायचा आहे, कारण इन्कम साईड कशी आहे, जास्त दिसते आहे. मग आता जे लॉसमध्ये घेतलेलं आपण आहे, तर 300 रुपये, 500 रुपये आणि 600 रुपये याची आपण काय करायची आहे, बेरीज करायची आहे. मग किती झालेत, 5 आणि 3 8 आणि 6 14, 1,400 रुपयाचं एक्सपेन्स झालेलं आहे. मग 3,400 रुपयाचा इन्कम झाला आहे. मग इन्कम मायनस एक्सपेन्स जर आपण केला, तर 3,400 मायनस 1,400 गेल्यावरती किती उरतील, 2,000 रुपयाचा इन्कम आपल्याला दिसतोय, प्रॉफिट दिसतोय. म्हणजे याचं टू प्रॉफिट. आता प्रॉफिट कोणाचा असतो हा, तर हा आहे पार्टनर्सचा. ठीक आहे, कारण की आपण बघितलं पार्टनरशिप फर्म बंद पडली आहे ए आणि बी. मग आता इथं जर काही प्रॉफिट होत असेल तर तो कोणाला मिळाला पाहिजे, साहजिकच त्या पार्टनर्सला मिळाला पाहिजेत. म्हणून तो पार्टनर्सच्या आपल्याला अकाउंट्सला ट्रान्सफर करायचा आहे. कारण आपण बघितलं काल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये काय काय येणार आहे, तर पार्टनर्सला जे जे काही मिळणार आहे, जे जे काही येणं आहे, तर ते आपण क्रेडिट साईडला घेणार आहे. म्हणजे पार्टनर्सचा जो काही इन्कम होईल तो क्रेडिट साईडला आपल्याला दाखवायचा आहे. मग बघा इथं बाय प्रॉफिट. आता 1,200 आणि 800 हे कसं वाटलं आपण, त्याचा रेशो जो काही आहे 2 रुपये आपण रेशोने वाटले. रेशो आहे किती, आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितलेला असतो रेशो, त्या रेशोने काय करायचं आहे, त्याचा जो काही प्रॉफिट आहे तो वाटायचा आहे. मग बघा, 3:2 हा ए आणि बीचा रेशो आहे. या 3:2 या रेशोने आपण काय केलंय, 2,000 रुपये जे काही आहे तर ते वाटले. कसे वाटायचे सगळ्यांना माहिती आहे. काय करायचं आहे की ती बघा, लक्षात घ्या, कोणाला माहित नसेल तर इथलं बघा, 2,000 रुपये जे काही आपल्याला वाटायचे आहेत, बरोबर, त्याला काय करायचं, त्या रेशोने भागायचं. मग भागायचं, रेशो किती आहे, तर 3:2 रेशो आहे, बरोबर. मग 3:2 रेशो आहे, याचा अर्थ काय झाला आहे की त्याचं बेरीज करायची. जे काय करायची बेरीज. मग बेरीज केल्यानंतर बघा किती झाले, 3:2 5 आपल्याला बेरीज या ठिकाणी दिसते आहे. याचा भागाकार केल्यानंतर किती येईल, तर 400 रुपये येईल, बरोबर. किती येईल, 400 रुपये येईल. मग आता हे जे काही 400 रुपये आहे, तर ते आपल्याला काय करायचं आहे, 400 रुपयाला काय करायचं, इंटू करायचं आहे. एचा रेशो किती आहे, तर 3 आहे, म्हणून 3. मग 400 गुणिले 3 जर आपण केलं तर किती येईल, 1,200 रुपये, बरोबर. किती येईल, 1,200. मग बघा इथं घेतलं आपण 1,200 रुपये. ठीक आहे, तसंच आता हे झालं एचं वाटलं आपण. आता बीचं वाटायचं. बीचा रेशो किती आहे, तर 2 आहे, म्हणून 400 इंटू 2 जर आपण केलं तर किती येईल, तर ते येईल 800 रुपये, बरोबर. किती येईल, 800 रुपये येईल. मग आता हे जे काही 800 रुपये आहे तर ते कोणाला कोणाला घ्यायचे, तर बीला घ्यायचे, म्हणून ते घेतलं आपण बीला.
ठीक आहे. लक्षात ठेवा ऑल्वेज असंच करायचं आहे. जेव्हा आपण कुठलीही अमाउंट वाटतोय रेशोने, तर त्या रेशोची बेरीज करायची आहे आणि त्या अमाउंटला काय करायचं, त्याने डिवाइड करायचं आणि डिवाइड केल्यानंतर जे काही उत्तर येईल, त्या उत्तराला जो काही रेशो असेल, त्या रेशोने त्याचा इंटू करायचं आहे. ठीक आहे. प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा वाटताना जेव्हा आपण असं करायचं आहे. मग आता ह्याच्यात आपण रेशोने त्याचा जो प्रॉफिट आहे तर तो वाटलाय. आता तो ट्रान्सफर पण केला आपण इथं 1200 आणि 800. तसं सेम जो सी आणि डीचा पण आपल्याला करायचा आहे. मग आता त्या अगोदर आपण काय करू, पार्टनर्स कॅपिटल आपण क्लोज करून टाकू ए आणि बीचं. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला दिसतंय की क्रेडिट साईड मोठी आहे. मग क्रेडिट साईडची आपण काय करणार, बेरीज करणार. पहिलं बीचं करू. मग 10,000 प्लस 8,000 प्लस 4,000 म्हणजे 800 प्लस 4,000. मग 10 आणि 4 14 800 प्लस 800 14,800 रुपये झालं बॅलन्स बीचं. आणि तसंच एचं पण करायचं आहे 15,000 1200 आणि 6,000. ठीक आहे. मग ते झालं 22,200 एचं बॅलन्स झालं क्रेडिट बॅलन्स. ठीक आहे. आता काय त्यातून काय करायचं, डेबिट बॅलन्स मायनस करायचं. मग आता बीचं जे काही क्रेडिट बॅलन्स आहे त्यातून डेबिट बॅलन्स मायनस करायचं. मग 13 किती आहे इथं फक्त 1,200 रुपये आपल्याला दिसतंय. आपण जर त्या ठिकाणी मग मायनस करायचं. 1,200 मायनस केल्यावरती उरतील 13,600 रुपये झालं त्याचं बॅलन्स. तसंच काय करायचं आहे, एचं पण करायचं. एचं तर इथं काही नाही आहे, फक्त त्या ठिकाणी मग हेच बॅलन्स वरती जाईल. बरोबर आहे. 22,200 झालं त्याचं कॅपिटल बॅलन्स, दोघांचं कॅपिटल बॅलन्स. ठीक आहे. आता नंतर आपण बघितलं की एचं काही कॅश अकाउंटला काही इफेक्ट झाला नाही आहे, फक्त बॅलन्स जे काही आपण ट्रान्सफर केलं होतं तेच इफेक्ट आहे. हे जर क्लोज केलं आपण तर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन तेच येईल 3,000 रुपयाचं. ठीक आहे. नंतर तसंच आता काय करायचं, सी आणि डीचं पण क्लोज करायचं आहे. मग सी आणि डीचं आपण रिलेशन अकाउंट्स त्या ठिकाणी क्लोज करताना कुठली साईड मोठी आहे तर ते बघायचं. आपल्याला दिसतंय की क्रेडिट साईड मोठी दिसते. मग क्रेडिट साईड इथली आपण इथं बघा 3,000 रुपयाचं बॅलन्स आहे किंवा इन्कम आहे, तर 3,000 रुपये आपण घेतला, इथं दाखवला. इथं पण सेम दाखवावं लागेल. मग आता यातनं काय करायचं, आपल्याला जो एक्सपेन्स आहे तर तो मायनस करायचा आहे. मग 200 600 300 नंतर परत 200 आणि 100 हे जे काही एक्सपेन्स झालेले आहेत तर हे एक्सपेन्स काय करायचे, या इन्कममधनं आपल्याला मायनस करायचे आहे. मग बघा किती झाले ते एक्सपेन्स, 200 प्लस 600 800 1100 1300 आणि 1,400 रुपये जो एक्सपेन्स झालेला आहे तर तो काय करायचं, 3,000 मायनस करायचा. मग 3,000 मायनस 1,400 म्हणजे उरले किती, 1,600. हा झाला प्रॉफिट. कारण की इन्कमपेक्षा एक्सपेन्स कसा आहे, कमी आहे. मग जेव्हा इन्कम जास्त असतो आणि एक्सपेन्स कमी असतो त्यावेळेस काय होतं, प्रॉफिट होतो. मग तो प्रॉफिट कुठे घेतला आपण बघायचं. दोघांना वाटला प्रॉफिट, सी आणि डीला. 1,200 रुपये आला सीला आणि डीला आला 400 रुपये. सेम आपण मगाशी जेव्हा वाटलं होतं तसंच रेशो बघायचा किती होता, 3:1 रेशो आहे. मग 3:1 रेशो असल्यामुळे आपण काय केलं, 1,600 भागिले 4 म्हणजे ते आलं 400. मग 3 रेशो असल्यामुळे सीचा, म्हणून त्याला 400 इंटू 3 केलं ते आलं 1,200. डीचा 1 रेशो असल्यामुळे 400 इंटू 1च केलं, मग त्याच्यावरच येणार 400 रुपये. ठीक आहे. मग असं आपण काय केलंय, तो प्रॉफिट वाटलेला आहे. आता आपण हा ट्रान्सफर करायचा कुठं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. कारण की तो कोणाला मिळाला आहे प्रॉफिट, तर पार्टनर्सला मिळाला आहे. पार्टनर्सला मिळाल्याचा अर्थ का, तर पार्टनर्सचं येणं वाढलं. ज्या ज्या पार्टनर्सचं येणं वाढेल, पार्टनरचं इन्कम होईल, ते कुठं घ्यायचं, आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं असतं. मग बघा इथं बाय प्रॉफिट 1,200 सीला मिळाला, तर 400 रुपये हा डीला मिळाला प्रॉफिट. ठीक आहे. तर तसंच पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करून टाकायचं. आता बघा सी आणि डीचं कॅपिटल जे आहे बॅलन्स, तर बघायचं किती आहे, तर 8,000 प्लस 4,000 प्लस 2,000 रुपये म्हणजेच 10,400 झालं डीचं बॅलन्स. तसं सीचं किती आहे, तर आपल्याला दिसतंय की 12,000 प्लस 1,200 प्रॉफिट प्लस 6,000 गुडविल, तर 19,200 झालं बॅलन्स सीचं. आता तसं त्यातनं काय करायचं आपल्याला, की इथनं मायनस करायचं, पण इथं काहीच नाही आहे. इथं आपण कुठल्याही प्रकारचं बॅलन्स कमी झालेलं नाही आहे किंवा पार्टनर्सने काही टेकन ओव्हर केलं नाही आहे किंवा लॉस सहन केला नाही आहे पार्टनर्सने. मग कुठलाच बॅलन्स त्याला नसल्यामुळे आपण त्याला जे काही सगळंच बॅलन्स आपल्याला काय करायचं आहे, त्याचं कॅरी डाऊन करायचं आहे. बघा 10,400 रुपये इथं घेतलं, कारण त्याचा कुठलाही एक्सपेन्स किंवा लॉस झालेला नाही आहे. 19,200 हे पण इथं बॅलन्स घेतलं आहे. जेव्हा इथं काय असेल ते मायनस करणार आपण. पण इथं काही होतं मायनस करायला, जसं की वरच्या प्रॉब्लेममध्ये होतं. इथं आपल्याला दिसलं की पार्टनर्स कॅपिटलला 1,200 रुपये होतं बीच्या, म्हणून आपण ते मायनस केलं. कारण की बीने काय घेतलं होतं, इन्कम टेकन ओव्हर केला होता.
पण इथं तसं काही झालेलं नाही. CNDनं काही टेक ओव्हर केलेलं नाही आहे. CNDचा कुठलाही लॉस नाही आहे. म्हणून जे काही बॅलन्स आहे तर ते ॲज इट इज वरती येईल. झालं CNDचं बॅलन्स किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज झालं. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर हे कॅश अकाउंट जे आहे हे पण इथे कुठलंही ट्रान्झॅक्शन झालेलं नाही कॅश अकाउंटला. म्हणजेच हेच बॅलन्स सेम ₹1000 इकडं पण 1000 इकडं वरती जाईल 1000, त्याला म्हणणार आपण बाय बॅलन्स कॅरिड डाऊन. आता शेवटी बॅलन्स शीट आपल्याला बघायची आहे. तर बॅलन्स शीट जेव्हा आपण बघणार आहोत तर त्यामध्ये बघा पहिल्यांदा काय करायचं, कॅपिटल घ्यायचं. कॅपिटल आता कुठलं घ्यायचं, A, B, C आणि D, कारण की ABCD नावाने फर्म चालू होईल किंवा ABCD हे त्या ठिकाणी पार्टनर्स आहे या नवीन फर्ममध्ये. मग आता नवीन फर्ममध्ये यांचं कॅपिटल किती आहे तर ते कुठं आपल्याला कळेल, तर आपण जे आता बॅलन्स काढलं बघा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केलं आपण आणि तिथं जे बॅलन्स आले ते बॅलन्स काय करायचं इथं लिहायचं बघा. मग A आणि Bचं किती बॅलन्स आहे आपल्याला कुठं कळेल, तर त्याचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण जेव्हा क्लोज केलं A आणि Bचं तर तिथं बॅलन्स आलं बघा. हे बघा 22,200 आणि 13,600 हे घ्यायचं कुठं पार्टनर तुमच्या बॅलन्स शीटला घ्यायचं बघा. 22,200 आणि 13,600. तसंच CNDचं पण घ्यायचं. CNDचं आता आपण बघा कॅपिटल अकाउंट क्लोज केलं तर आपल्याला तिथं त्याचं जे काही बॅलन्स आहे तर ते मिळालं बघा. 19,200 आणि 10,400 हे जे बॅलन्स आहे तर हे आपण दाखवणार बॅलन्स शीटला. इथं बघा C आणि D. नंतर बॅलन्स शीटचं दुसरं झालं, कॅपिटल घेतलं. क्रेडिटर्स इथं त्यावरती काय चेंज झालं ते घ्यायचं बघा. परत बॅलन्स शीट जे काही आहे ती सगळं ट्रान्सफर करायची न्यू बॅलन्स शीटला, फक्त चेंज व्हॅल्यूने किंवा घेतलंय किंवा नाही ते बघायचं आहे. ठीक आहे. मग आता क्रेडिटर्स जे आहे ते ॲडजस्टमेंट बघितली होती आपण की क्रेडिटर्स जे आहे तर ते ॲज इट इज व्हॅल्यूला घेतले आहेत, म्हणजे फरक नव्हता. ठीक आहे. आता डायरेक्ट आपण काय करू, क्रेडिटर्स घेऊ बॅलन्स शीटला. मग इथे घेतले बघा क्रेडिटर्स ₹10,000. 5,000चे ए आणि बीचे घेतले आणि 5,000ला सी आणि डीचे घेतले. मग दोन्ही म्हणून आपल्याला काय करायचं, बॅलन्स शीटला दाखवायचे असतात. आता हे झालं तुमचं त्या ठिकाणी क्रेडिटर्स. नंतर पुढचं पद काय आहे बॅलन्स शीटला ते आपण इकडे घेतलंय का नाही ते बघायचं आहे. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्स जो आहे तर तो पण घेतला आहे बघा. इथं दिलंय आउटस्टँडिंग एक्सपेन्स, तर तो कितीला घेतला आहे, तर तो घेतला ₹2,100. मग ते पण आपण काय करायचं आहे, बॅलन्स शीटला दाखवायचं आहे. ₹2,100 जे व्हॅल्यूला घेतलं ते व्हॅल्यू दाखवायचं बॅलन्स शीटला, कारण की ही न्यू बॅलन्स शीट आहे. इथं व्हॅल्यू कुठलं येईल, तर जे व्हॅल्यूला नवीन फर्मने टेक ओव्हर केलेली आहे तेच व्हॅल्यू काय करायचं, बॅलन्स शीटला घ्यायचं असतं. ठीक आहे. मग आता हे झालं तुमचं बॅलन्स शीटचं लॅबिलिटी साईड घेतली. आता असेट साईडला जायचं. असेट साईडला बघायचं काय आहे, तर बँक बॅलन्स आहे पहिल्यांदा. मग बॅलन्स आपण त्या ठिकाणी बॅलन्स शीटला घेतो असतो. मग आता बघा इथं काही फरक पडला नाही. कॅश अकाउंट फक्त आपण तयार केले आहेत, बरोबर आहे. कॅश अकाउंटला बॅलन्स तुम्हाला तेच दिसतं आहे की जे वरती दिलं आहे. ₹3,000 सी आणि डीचं आहे आणि ₹1,000 जे आहे तर ते ए आणि बीचं बॅलन्स आपल्याला दिसतं आहे कॅश अकाउंट्सला. मग आता हे जे काही बॅलन्स आहे बघा, ₹1,000 सी आणि डीचं आणि ₹3,000 जे आहे तर ते ए आणि बीचं. मग डायरेक्ट आपण काय घेतलंय, कॅश वरती घेतलं तरी चालेल बघा. ₹4,000 कॅश घेतला. आता पुढं पद काय आहे बॅलन्स शीटला ते बघायचं आणि ते घेतलंय का नाही बघायचं. मग डेटर्स आहेत. डेटर्स आता हे व्हॅल्यू घ्यायचं का, नाही हे व्हॅल्यू नाही घ्यायचं, कारण की या व्हॅल्यूला घेतलंय का नवीन फर्मने, नाही कुठल्या व्हॅल्यूला घेतलंय, तर या व्हॅल्यूला घेतलंय. मग आता जे टेकनर व्हॅल्यू असतं तेच आपण काय करायचं, बॅलन्स शीटला दाखवायचं. मग आता हे जे काही डेटर्सचं व्हॅल्यू आहे हे दाखवायचं बघा. हे सगळं दाखवायचं, स्टॉक, फर्निचर, व्हेकल्स, प्रॉपर्टी. ठीक आहे. इथपर्यंत सगळं जे काही आहे तर ते आपण बघा. आता इथं डेटर्स कितीला घेतला ते बॅलन्स करून लिहिलंय. स्टॉक, फर्निचर सगळं जे काही आहे, गुडविल सगळं जे काही बॅलन्स आहे तर ते आपण इथं काय करायचं आहे, बॅलन्स शीटला दाखवायचं आहे. ज्या व्हॅल्यूला टेक ओव्हर केलेलं आहे त्या व्हॅल्यूला त्या ठिकाणी आपण बघा इथलं जे काही आहे सगळं बॅलन्स आपण काय करणार, बेरीज करून दोघांचं मिळून जे आहे तर ते इथं दाखवलेलं आहे बॅलन्स शीटला बघा. स्टॉक, फर्निचर, व्हेकल्स, प्रॉपर्टी, गुडविल आणि कॅश आपण ऑलरेडी घेतलेली आहे. आता कुठलं पद राहिले का बॅलन्स शीटला घ्यायचं, तर नाही कुठलंच पद राहिलेलं नाही. आता बॅलन्स शीट काय करणार आपण, टॅली करणार. मग बघा सगळ्याची बेरीज केल्यानंतर ₹77,500 इकडं आलं, इकडं पण तेवढंच आलेलं आहे. म्हणजेच आपलं बॅलन्स शीट काय झालं, टॅली झालेलं आहे किंवा आपण बॅलन्स शीट टॅली करून प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. तर अशा प्रकारे सर्वात सोपं आणि सरळ चॅप्टर आहे. फक्त अभ्यास करण्याची गरज आहे. सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असल्यास त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. धन्यवाद.